नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीचा मराठी या विषयाचा पाठ क्रमांक 10 यंत्रांनी केलं बंड हा अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये लेखकाने की विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रावर विसंबून राहू लागला आहे आणि यंत्राची मदत घेता घेता तो पूर्णपणे यंत्राच्या आहारी जाऊ लागला आहे आणि याचे जे दुष्परिणाम आहेत ते मानवी जीवनावर कसे होतील याचा एक थोडक्यात इशारा म्हणू आपण एक खेळकर पद्धतीनं लेखकाने या पाठातून आपल्याला सांगितलेला आहे। अतिशय छान असा हा पाठ आहे की यंत्रमानवाने जर मानवी जीवनावर अतिक्रमण केले तर निर्माण होणाऱ्या गमती आणि धोके याचं वर्णन अतिशय मनोरंजक पद्धतीनं लेखकानं या पाठात केलेलं आहे। तर याचे लेखक आहेत भालबा केळकर। तर आपण या जे लेखक आहेत या लेखकाचा आधी परिचय करून घेऊया की यांचं पूर्ण नाव आहे भालचंद्र वामन केळकर। हे विज्ञान लेखक आहेत, अनुवादक, नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक, नाट्य दिग्दर्शक व अभिनेते। विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून केलेल्या लिखाणाची 35हून अधिक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्याचा प्रचार व्हावा, त्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी विज्ञान वाङ्मयामधून खूप मोठं लिखाण केलेलं आहे, व्याख्यानं दिलेली आहेत। त्यानंतर चर्चा संमेलनामध्ये ते सहभागी सुद्धा झालेले आहेत की याच्यामध्ये त्याचबरोबर शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा, बिचारा डायरेक्टर, शेक्सपियरच्या नाट्यछटा इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। यंत्रमानवाने मानवी जीवनावर अतिक्रमण केले तर निर्माण होणाऱ्या गमती व धोके याचे वर्णन लेखकाने या पाठात केलेले आहे। आणि ही प्रस्तुत विज्ञान कथा मराठीतील निवडक विज्ञान कथा की त्याचे संपादन निरंजन घाटे हे सुद्धा एक वैज्ञानिक लेखन यांचं सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विज्ञान साहित्य प्रसिद्ध आहे। तर या पुस्तकातून घेतलेली आहे। तर आपण प्रत्यक्षात काय करूया, पाठाला सुरुवात करूया। तुमच्याकडे पेन्सिल असेल तर एखादा शब्द अडला असेल किंवा वाक्यप्रचार आला असेल तर तुम्ही तिथं तो लिहून घ्यायचा आहे पेन्सिलने। दीपक फार चौकस मुलगा खरं। चौकस म्हणजे काय की जिज्ञासू वृत्तीचा। त्याला खेळायला म्हणून आणलेलं कुठलंही नवं खेळणं तो पहिल्यांदा थोडा वेळ कुतूहलानं रंगून खेळायचा, पण दिवसाच्या शेवटी ते खेळणं मोडून ते कसं चालतं याचा शोध घेण्यात तो मग्न व्हायचा। त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात। यांत्रिक हलत्या चालत्या खेळण्याच्या बाबतीत तर त्याचा उत्साह विचारू नका। दीपकला त्याचे वडील नेहमी म्हणायचे देखील, दीपक, यंत्राच्या वाटेला जाऊ नकोस, खेळण्याची मोडतोड करून त्यांना सतावू नकोस। एखाद्या दिवशी यंत्र रागवली म्हणजे कळेल, मग पळता भुई थोडी होईल। तू मोडलेल्या खेळण्यातील यंत्र पहा कशी तुझ्याकडे चिडून पाहतायत। की मग्न होणे म्हणजे काय, गुंग होणे आणि वाटेला जाणे म्हणजे मार्गात अडथळे त्यांच्या निर्माण करते आणि पळता भुई थोडी होणे म्हणजे पळून जाणे। की हा दीपक जो मुलगा आहे की अतिशय जिज्ञासू वृत्तीचा होता आणि त्याला त्याच्या वडिलांनी कुठलंही नवीन एखादं खेळणं आणलं की सुरुवातीला तो अगदी कुतूहलाने आश्चर्याने आनंदाने तो बघायचा, नंतर खेळल्यानंतर मग शेवटी ते खेळणं मोडून ते कशा प्रकारे चालतंय ते त्याचा शोध घेण्यामध्ये तो गुंग व्हायचा। मग्न होणे म्हणजे गुंग व्हायचा आणि तो आनंदी कशामध्ये असायचा की त्या खेळण्याच्या आतील जी रचना आहे ती समजून घेण्यामध्ये त्याला आनंद वाटायचा। की हलत्या चालत्या यांत्रिक खेळण्याच्या बाबतीत त्याला फार उत्साह होता। त्याचे वडील त्याला म्हणायचे देखील की दीपक, ह्या यंत्राच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करू नकोस, त्याच्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर एके दिवशी यंत्र जे आहेत रागवली म्हणजे तुला इथून पळून जावं लागेल, म्हणजे तुझी पळता भुई थोडी होईल
आणि बघ तू ही मोडलेली ही खेळण्यातली यंत्र तुझ्याकडे कशी चिडून पाहत आहेत. दीपकला या बोलण्याचं हसू यायचं. त्याला वडिलांचं यंत्राचं वेड आणि यंत्राबद्दलचं प्रेम माहिती होतं. आपल्या कचेरीतल्या कारकुनांचा फड हळूहळू कमी करत अधिकाऱ्यांना रजा देत दीपकच्या वडिलांनी त्यांची कामं करायला यंत्र आणली हे दीपकला माहीत होतं. आणि ती यंत्र दीपकच्या वडिलांनी मुद्दाम त्यांनी नेमलेल्या संशोधकाकडून करून घेतली होती हेही त्यांनी मुद्दाम दीपकला सांगितलं होतं. त्यामुळंच ती यंत्र दीपकचंही ऐकत असत, त्यानं सांगितलेले काम करत असत. त्यामुळे दीपकला त्यांच्याबद्दल जवळीकही फार वाटत असे. की दीपकला सुद्धा वडिलांच्या बोलण्याचं हसू यायचं. परंतु दीपकला माहीत होतं की आपले वडील जे आहेत फार यंत्रांचं त्यांना वेड आहे किंवा त्यांना यंत्राबद्दल खूप सारी माहिती आहे की त्यामुळंच जे कचेरीत त्याची वडिलांच्या कचेरीमध्ये जो कारकुनांचा फड होता, फड म्हणजे ताफा, की जी संख्या होती कारकुनांची ते दीपकच्या वडिलांनी हळूहळू कमी केली होती. त्या अधिकाऱ्यांना रजा द्यायला सुरुवात केली होती. कारण त्यांच्या जागी दीपकच्या वडिलांनी त्यांची कामं करायला एक नवीन यंत्र आणली होती आणि ती त्यांनी मुद्दाम एक जो संशोधक आहे त्याला नेमून ती करून घेतली होती आणि ते त्यांनी दीपकला सुद्धा सांगितलं होतं. आणि दीपक त्यामुळे ती यंत्र जे आहे ते दीपकचं सुद्धा प्रत्येक काम ऐकत असत. दीपकने काही काम सांगू दे ते लगेच पटकन करत असत. त्यामुळे दीपकला सुद्धा त्यांच्याबाबत एक जवळीकता वाटायला सुरुवात झाली. एक दिवस दीपक आपल्या यांत्रिक खेळण्याची मोडतोड करून त्या खेळण्यातली यंत्ररचना अभ्यासत होता. यंत्रात काय फरक केला पाहिजे म्हणजे ही खेळणी सजीव वागतील याबद्दल तो विचार करत होता. वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव त्याच्याजवळ बसून त्याचा उपद्व्याप पाहत होता. तेवढ्यात दीपकला आपल्या गृहपाठाची आठवण झाली. त्यानं आपल्या यंत्रमानव मित्राला म्हटलं, मित्रा जरा माझा गृहपाठ करून देतोस का? यंत्राची मोडतोड करता करताच दीपक बोलला. त्याचं त्याच्या यंत्र मित्राकडे लक्ष नव्हतं. आणि एक दिवस काय झालं की हे दीपकचं रोजच काम होतं की खेळण्याची जे यांत्रिक खेळणी असतात ती चालतात बोलतात बॅटरीवरती हालचाली करतात. तर या खेळण्याची मोडतोड करायची आणि आतली यंत्ररचना तो अभ्यासाचं काम करत होता. आणि तो त्याच्या डोक्यामध्ये एक विचारचक्र चालू होतं की हे यंत्रामध्ये असं काही फरक करायला पाहिजे की जेणेकरून ही खेळणी जी आहे ती सजीव वाटली पाहिजे. आणि वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव जो होता त्याच्या सेवेसाठी ठेवलेला तो सगळा हे जो उपद्व्याप होता दीपकचा तो अगदी जवळ बसून पाहत होता. तेवढ्यात दीपकला आपण गृहपाठ केला नाही याची आठवण झाली आणि त्यानं यंत्रामध्येच ते काम करता करता यंत्रमानवाला म्हटलं की माझा थोडा मित्रा गृहपाठ करून देतोस का? आणि त्याचं त्या यंत्रमित्राकडे अजिबात लक्ष नव्हतं. नाही, मुळीच नाही, तुझा गुलाम नाही मी, असे उद्धट उद्गार दीपकच्या कानी पडले. आणि त्यानं चमकून वर पाहिलं की दीपकनं त्या यंत्रमानवाला विचारलं की मित्रा माझा तू आज गृहपाठ करून देतोस का? की हे सगळं कार्य त्याचं ते खेळणं मोडतोड करतच चालू होतं. परंतु उद्धटपणे त्या यंत्रमानवाने उत्तर दिलं की नाही, मुळीच नाही, मी काही तुझा गुलाम नाही. हे वाक्य दीपकच्या कानी पडलं आणि त्यानं एकदम चमकून की आश्चर्य वाटून त्यानं वरती पाहिलं की कोण अशा ह्याच्यामध्ये बोलते. त्याचा यंत्रमानव त्याच्याकडे आपल्या जळजळीत भासणाऱ्या भिंग डोळ्यांनी पाहत होता. दीपकच्या हातातल्या मोडक्या यंत्राकडे पाहत दुःखाची किंकाळी फोडून तो यंत्रमित्र चालता झाला. की त्याचा जो यंत्रमित्र आहे की काय की दीपकच्या हातामध्ये जे त्यानं ते मोडलेलं खेळणं होतं त्याच्याकडे पाहत अगदी दुःखाने किंकाळी फोडली आणि अगदी दीपककडे जळजळीत नजरेने पाहत तो होता आणि तिथून तो निघून गेला त्या हातातल्या खेळण्याकडे पाहून. दीपक आश्चर्याने पाहतच बसला. आपण यंत्राची मोडतोड चालवलेली पाहून
आपला यंत्रमित्र रागवला, दुःखानं किंचाळला हे दीपकच्या लक्षात आलं. त्याला वाटलं, आज माझा यंत्रमित्र माझ्याशी उद्धटपणे बोलला, गुलाम नाही असं म्हणाला. उद्या जर बाबांच्या कचेरीतल्या सगळ्या यंत्रांनी असंच चिडून असहकार पुकारला तर दीपकला या कल्पनेनं काही सुचेना. की दीपक हे सगळं आश्चर्याने पाहत होता की आज आपण ही यंत्राची चाललेली मोडतोड पाहून हा आपला यंत्रमानव आज खूप किंचाळला, रागवला, त्याच्या रागाने बघत होता आणि आज त्याच्याशी उद्धटपणे तो बोलला, गुलाम नाही म्हणाला. आणि जर जे बाबाच्या कचेरीमध्ये सगळे यंत्र कामं करतात, जर एका दिवशी सगळ्याच यंत्रांनी अशा पद्धतीनं जर असहकार पुकारला तर ही कल्पना दीपकच्या डोक्यामध्ये खेळायला सुरुवात झाली. तो तसाच उठला आणि गृहपाठ करून जेवून शाळेत गेला. त्याच्या डोक्यात सारखे यंत्राचेच विचार चालू होते. वर्गातले मित्र यंत्र झाले तर, शिक्षकच यंत्र झाले तर त्याचं अंग शहारलं आणि उद्या सारे यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखं वागायला भाग पाडलं तर या कल्पनेनं तो स्वतःच यंत्रासारख्या हालचाली करू लागला. की तो त्या यंत्रमानव रागून गेल्यानंतर तो उठला, गृहपाठ केला आणि जेवून शाळेत गेला. परंतु त्याच्या डोक्यातून जे यंत्राविषयीचे जे विचार आहेत ते जात नव्हते. की त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली की समजा आपण ज्या वर्गामध्ये बसलो आहोत ते वर्गमित्र सगळे यंत्र झाले तर, किंवा जे शिक्षक शिकवत आहेत समोर ते यंत्र झाले तर, की त्याचं अंग एकदम शहारलं, की भीती वाटायला सुरुवात झाली त्याला. आणि जर ह्या यंत्रांनी त्यांच्यासारखंच आपल्याला वागायला भाग पाडलं तर, आणि असं करत करत त्याच्या डोक्यामध्ये हे विचारचक्र चालू असताना तो यंत्रासारख्याच हालचाली करू लागला. शिक्षक आणि मुलं आश्चर्याने पाहतच राहिली. शेवटी शिक्षक म्हणाले, दीपक काय चाललंय? मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना. मुलांचा हशा ऐकून दीपक भानावर आला. हसू नका, हसू नका, यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही असं बोलून गेला आणि आणखीनच मोठा हास्य उसळला. दीपक लाजून चूर झाला आणि आपली पुस्तकं उचलून आपल्या घराकडे पळत सुटला. तेवढ्या शाळा सुटल्याची घंटा झाली म्हणून बरं. दीपकला मात्र पुन्हा पुन्हा भास होत होता की आपले यंत्रमित्रच हसतायत घन घन घन. की वर्गामध्ये अगदी त्याचं वागण्याची प्रतिक्रियासुद्धा तशीच होती. यंत्रासारखं त्यानं वागायला सुरुवात केली. आणि मग वर्गातली मुलंसुद्धा आश्चर्याने पाहू लागली, हसू लागली. शिक्षकसुद्धा त्याला रागवले की काय चाललंय म्हणले तुझं. की हे असं चालू असताना की तो म्हणतो की हसू नका, ह्या यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही असं बोलल्यानंतर अजून एकदा मोठ्याने हशा उसळला. आणि मग तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली आणि दीपक जो आहे तो लाजून चूर झाला, की गळाटून गेला, स्तब्ध झाला तो आणि आपल्या घराकडे पुस्तक घेऊन पळत सुटला. आणि त्याला वाटलं की आता आपली शाळेची घंटा झाली. परंतु दीपकला सारखा भास एकसारखा होत होता की यंत्रमानव त्याला हसतायत म्हणून. दीपकचे वडील आपल्या शॉर्ट हँड टायपिस्टला पत्र लिहून घ्यायला सांगत होते. झालं पुढं मग नेहमीच आपला आभारी आहे, काम लवकर व्हावे ही इच्छा, आपला सदैव कृपाभिलाषी इत्यादी. जा मिस अय्यंगार, लवकर टाईप करून आणा पत्र, आज गेलंच पाहिजे. दीपकनं मिस अय्यंगारकडे पाहिलं आणि तो ओरडलाच, मिस अय्यंगार, हे तुमचं असं कसं झालं? ही तोंडावर जाळी का धातूची? आणि पिपात का घातलं आपलं शरीर? हातपाय कुठे? मोजे आणि बूट शेटचे. दीपकचे वडील मोठ्यांदा हसू लागले. त्या चमत्कारित मिस अय्यंगारचाही किन 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 असा हसण्याचा आवाज आला. शेवटी हसू आवरून दीपककडे बघून वडील म्हणाले, खरंच दीपक, मी तुला सांगायला विसरलोच. या माझ्या ऑफिसमधल्या नव्या स्टेनोटायपिस्ट, स्वयंचलित यंत्र महिला. नाव ठेवलंय मिस अय्यंगार, कारण सवय आहे ना मला त्या नावाची. मिस अय्यंगार, तुम्ही जा कामाला. चल दीपक, मी तुला जरा कचेरीतल्या सुधारणा दाखवतो.
असं म्हणून ते दोघं निघणार तेवढ्या त्या मिस अय्यंगार आल्या आणि त्यांनी टाईप केलेल्या डझनभर पत्राचा गट्टा दीपकच्या बाबाच्या हातात दिला. तो घेत दीपकचे वडील म्हणाले, पहा दीपक, 5 सेकंदात 12 पत्र टाईप करून दिली यांनी. की दीपकचे वडील आपल्या जे टायपिस्ट होते त्यांचे टायपिस्ट महिला जी होती त्यांच्याकडे कामाला, की तिला पत्र लिहून घ्यायला सांगत होते, मायना सांगत होते काय लिहायचं आहे. आणि हे सांगत असताना दीपक तिथं गेला आणि दीपकने पाहिलं आणि तो जवळजवळ ओरडलाच आणि म्हणाला की मिस अय्यंगार, हे तुमचं काय, की तोंडावरती ही जाळी जी आहे धातूची ती कशामुळे, किंवा हे शरीर जे आहे तुमचं एक सारखं असं पिपात घातल्यासारखं का आहे, तुमचे हातपाय हे कुठले मोजन, हे बूट असे कसे स्टेनलेस स्टीलचे. दीपकचे वडील मोठ्याने हसायला सुरुवात केली आणि मिस अय्यंगार ह्यासुद्धा ज्या आहेत त्यासुद्धा त्यांनीसुद्धा हसायला सुरुवात केली. की तेवढ्यात त्यांनी मिस अय्यंगारला ते पत्र टायपिंग करून आणायला सांगितले. आजच्याच ते टायपिंग करायची होती किंवा पाठवायची होती. आणि शेवटी हसावरून त्यांनी दीपकला सांगितलं की हा स्वयंचलित यंत्र महिला आहे आणि यांचं नाव मी मिस अय्यंगार ठेवले, कारण मला पहिल्या त्या ज्या आपल्याकडे काम करत होत्या मिस अय्यंगार त्यांच्या नावाची सवय होती, त्यामुळे त्यांचं नावही मी तसंच ठेवलेलं आहे. आणि ते दीपकला म्हणतात की चल आज मी तुला ऑफिसमधल्या ज्या नवीन काही मी सुधारणा केल्या त्या दाखवतो. असं म्हणून निघणार तेवढ्यात त्या मिस अय्यंगार यांत्रिक महिला ज्या आहेत त्या आल्या आणि त्यांनी एक डझनभर पत्र टाईप केलेली जो गट्टा आहे तो दीपकच्या वडिलांच्या हातात दिला. हे घेत दीपकचे वडील म्हणाले, बघ 5 सेकंदात 12 पत्र टाईप करून दिली यांनी. की दीपकच्या वडिलांनी जवळजवळ कारकुनांची संख्या कमी करून ऑफिसमध्ये सगळे अशा यंत्रमानवच ठेवले होते. तर पुढचा जो पाठ आहे तो पुढं पाठ आपण पाहूया, की पुढच्या तासाला आपण हा पाठ अभ्यासणार आहोत. तर तत्पूर्वी तो हा पाठ तुम्ही वाचन करायचा आहे. तर आज इथंच थांबूया. धन्यवाद.